हॅलो एव्हरीवन. आज आपण अल्कोहोल, फेनॉल्स आणि इथर्स हा चॅप्टर पाहणार आहे. या चॅप्टरमधले जो क्लासिफिकेशनचा जो टॉपिक आहे तो पाहणार आहे आपण या व्हिडिओमध्ये. चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओला सुरुवात केल्यानंतर आपण पाहणार आहे याची जी फंक्शनल ग्रुप आहे. अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप काय आहे, अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप काय आहे, फेनॉलचा फंक्शनल ग्रुप काय आहे आणि इथरचा फंक्शनल ग्रुप आहे हे पाहणार आहे आपण. अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप आहे ROH हा त्याचा फंक्शनल ग्रुप आहे. आर म्हणजे अल्किल ग्रुप असेल. फेनॉलचा फंक्शनल ग्रुप आहे AROH. AR म्हणजे काय असणार इथं, ॲरोमॅटिक रिंग असणार, ॲरोमॅटिक रिंग. आपण याला काय म्हणणार, फेनॉल्स असं म्हणणार. नंतर इथर काय आहे, ROR म्हणजेच इथर. हे तिन्हीचे फंक्शनल ग्रुप आहेत, हे लक्षात ठेवा तुम्ही, हे महत्त्वाचं आहे. AROH ROH हे काय झाली, अल्कोहोलची फंक्शनल ग्रुप झाला. त्याच्यातलं आपण पहिल्यांदा पाहू अल्कोहोल्स म्हणजे काय. अल्कोहोल्स म्हणजे काय इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही जर का रीड केलं तर तुम्हाला कळेल. अल्कोहोल्स म्हणजे अल्कोहोल्स आर ऑर्गॅनिक कंपाऊंड हुज मॉलिक्यूल कंटेन हायड्रॉक्झिल ग्रुप. अल्कोहोल काय एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि त्याच्यामध्ये काय असणार आहे, एक हायड्रॉक्झिल ग्रुप असणार आहे. इथं तुम्हाला हायड्रॉक्झिल ग्रुप दिसतोय. हायड्रॉक्झिल ग्रुप म्हणजे OH ग्रुप. अल्कोहोल म्हणजे काय, ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि त्यामध्ये काय एक हायड्रॉक्झिल ग्रुप तुम्हाला दिसतो. आणि हा हायड्रॉक्झिल ग्रुप कशाला अटॅच आहे, अटॅच टू अ सॅच्युरेटेड कार्बन. सॅच्युरेटेड कार्बन म्हणजे काय, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. लक्षात घ्या, सॅच्युरेटेड कार्बन म्हणजे काय, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जिथं असतो त्याला आपण म्हणतो सॅच्युरेटेड. कार्बन कार्बन डबल बॉन्ड अनसॅच्युरेटेड, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड अनसॅच्युरेटेड. हे तीन कसे येतं, अनसॅच्युरेटेड आहेत, अनसॅच्युरेटेड. आणि हा कसा आहे, सॅच्युरेटेड आहे. लक्षात घ्या, तीनमधला फरक. हे जे हायब्रिडायझेशन आहे कार्बन कार्बन सिंगल बॉन्डचं, हे आहे sp3 हायब्रिडायझेशन. डबल बॉन्डचं sp2 हायब्रिडायझेशन. आणि हे कसं आहे, sp हायब्रिडायझेशन आहे. लक्षात घ्या. मग काय तुम्हाला काय सांगितलं आहे, अल्कोहोल इज अ कंपाऊंड विच कंटेन हायड्रॉक्झिल ग्रुप अँड अटॅच टू अ सॅच्युरेटेड कार्बन ॲटम. लक्षात. नंतर सांगितलं आहे फेनॉल्स. फेनॉल्स म्हणजे काय, फेनॉल म्हणजे काय, ॲरोमॅटिक अल्कोहोल. थोडक्यामध्ये ॲरोमॅटिक अल्कोहोल टाईपमधला आहे बरोबर. कारण की इथं ॲरोमॅटिक रिंग आहे आणि त्याला काय आहे, OH ग्रुप म्हणजे हायड्रॉक्झिल ग्रुप आहे अल्कोहोलसारखाच. मग फेनॉलचं स्ट्रक्चर कसं आहे, असं फेनॉलचं स्ट्रक्चर आहे AR आणि त्याच्यावरती काय झालं आहे, OH झालं आहे. इथं पण तुम्हाला दिसतं आहे फेनॉलचं स्ट्रक्चर. हे फेनॉलचं स्ट्रक्चर आहे. फेनॉलच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला काय दिसतं आहे बघा, तुमचा जो हायड्रॉक्झिल ग्रुप आहे हा कशाला अटॅच आहे, sp2 कार्बनला अटॅच आहे. हा पण कशाला अटॅच आहे, इथं sp2 कार्बनला अटॅच आहे. लक्षात. आणि अल्कोहोलमध्ये काय दिसतं आहे, तुमचा जो OH ग्रुप आहे हा कशाला अटॅच आहे, sp3 कार्बनला अटॅच आहे, sp3ला. हे दोन इम्पॉर्टंट फॅक्टर लक्षात घ्या. हायड्रॉक्झिल ग्रुप sp2ला आहे, इथं sp3ला आहे. नंतर ॲरोमॅटिक अल्कोहोल म्हणजे काय बघा, इथं ॲरोमॅटिक अल्कोहोल. ॲरोमॅटिक अल्कोहोल म्हणजे तुमच्या अल्कोहोल कंपाऊंडमध्ये काय आहे, ॲरोमॅटिक रिंग असेल त्याला आपण काय म्हणणार, ॲरोमॅटिक अल्कोहोल म्हणणार. पण इथं बघा हा फेनॉल नाही आहे. बेन्झीन रिंग दिसते, पण बेन्झीन रिंग नंतर काय जोडलेलं आहे, CH2 ग्रुप आहे, त्याला काय झालं आहे, OH ग्रुप जोडलेला आहे. हा फेनॉल ग्रुप नाही, हा काय ॲरोमॅटिक अल्कोहोल आहे. फक्त त्याच्यामध्ये काय आलेली आहे, एक बेन्झीन रिंग आलेली आहे. जी बेन्झीन रिंग कुठं असणार आहे अशी इथं. हा जो H, हा H आणि इथं OH असेल. म्हणजे हे काय झालं, हे बेन्झीन रिंग, ह्या कार्बनवरती बेन्झीन रिंग अटॅच आहे. हा फेनॉल नाही, हा कसा आहे, ॲरोमॅटिक अल्कोहोल. मग ह्यालाच काय म्हणतो आपण, याला म्हणतो बेन्झायलिक अल्कोहोल. जसं आपण पाहिले अल्किल हॅलाइड्समध्ये ही बेन्झीन रिंग असते अशी बरोबर. याच्यावरती CH2 असतो आणि त्याला नंतर X असतो. याला आपण काय म्हणतो, बेन्झायलिक हॅलाइड म्हणतो, बेन्झायलिक हॅलाइड. तसंच याला आपण काय म्हणणार आहे, बेन्झायलिक अल्कोहोल असं म्हणणार. लक्षामध्ये, त्यालाच आपण म्हणतो ॲरोमॅटिक अल्कोहोल. हे झालं अल्कोहोल्स आणि फेनॉल्सबद्दल. हे तीन तुम्हाला फरक समजले असतील. लक्षात घ्या. हा फेनॉल आहे आणि फेनॉलवरती काय आहे, OH ग्रुप जोडलेला आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असते, तुम्हाला माहिती अल्टरनेट. मग हा जो कार्बन असेल हा कोणता असेल, sp2 कार्बन असेल. आणि अल्कोहोलमध्ये काय फरक आहे, हा अल्कोहोल, हा जो कार्बन आहे कसा आहे, sp3 कार्बन आहे, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. लक्षात. चला नेक्स्ट, इथर्स. इथर्स म्हणजे काय
इथर कंपाऊंड कसं आहे, इथर्स आर कंपाऊंड विच कंटेन अँड ऑक्सिजन ॲटम बॉन्डेड टू 2 अल्किल ग्रुप्स. इथर आर कंपाऊंड. तुम्हाला जर का विचारलं इथर्स व्हॉट इज मीन बाय इथर्स, तर इथर काय तुम्ही सांगू शकता, इथर्स आर कंपाऊंड विच कंटेन्स अन ऑक्सिजन ॲटम बॉन्डेड टू 2 अल्किल ग्रुप. ऑक्सिजन ॲटम कशाला बॉन्डेड आहे, 2 अल्किल ग्रुपला बॉन्डेड आहे, त्याला आपण काय म्हणणार, इथर म्हणणार, इथर्स. आलं लक्षात. मग याच्यामधला जो ROR दिसतोय हा आर काय असू शकतोय, अल्किल ग्रुप बी असू शकते, बरोबर. आणि दुसरा आर हा AR ग्रुप बी असू शकतोय. दोन्हीमध्ये फरक घ्या. हे जे ROR असणार आहेत ह्याच्यातला आर जो आहे हा रिप्लेस ARने बी होऊ शकतो, म्हणजे ॲरोमॅटिक रिंगने O आणि परत R. आलं लक्षामध्ये. हे रिप्लेस होऊ शकतात पहा ग्रुप याच्यामध्ये, AR असेल, R असेल, म्हणजे अल्किल ग्रुप असेल किंवा ॲरोमॅटिक ग्रुप पण असेल. मग ह्याच्याच बेसिसवरती काय केलेलं आहे, या रिप्लेसमेंटच्याच बेसिसवरती काय केलेलं आहे, त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे पहा. त्याला आपण पुढे पाहणार आहे पहा क्लासिफिकेशनमध्ये. क्लासिफिकेशन पाहू आपण आता. आधी आपण क्लासिफिकेशन पाहू अल्कोहोलचं. अल्कोहोल जो कंपाऊंड आहे त्याचं आपण क्लासिफिकेशन पाहू. मग पहा आपण जसं अल्किल हॅलाइडमध्ये पाहिलं होतं, काय पाहिलं होतं आपण पहा, मोनो, बरोबर, डाय, ट्राय, बरोबर. तर तसंच याच्यामध्ये पण पाहणार आपण. कसं पाहणार पहा आता. मोनोहायड्रिक म्हणजे काय, मोनोहायड्रिक. मोनो म्हणजे काय, एक. हायड्रिक म्हणजे OH, म्हणजे एक OH ग्रुप जर असेल एखाद्या अल्कोहोलमध्ये त्याला आपण म्हणणार मोनोहायड्रिक अल्कोहोल. डायहायड्रिक म्हणजे काय, ड्रायहायड्रिक म्हणजे 2 OH ग्रुप ज्याच्यामध्ये असतील तो झाला डायहायड्रिक. आता ट्रायहायड्रिक म्हणजे काय असेल बरं, ट्रायहायड्रिक म्हणजे 3 OH ग्रुप ज्याच्यात असतील तो झाला ट्रायहायड्रिक अल्कोहोल. मोनोहायड्रेटचं आपण पाहू. याच्यामध्ये स्ट्रक्चर कसं आहे मोनोहायड्रेट पहा, इथं तुम्हाला दिसतंय मोनोहायड्रेटचं स्ट्रक्चर. हे झालं मोनोहायड्रेट, दिसतंय ना, OH एकच ग्रुप आहे, एकच OH आहे, बरोबर, म्हणून हा मोनो झाला. इथं दिसतंय तुम्हाला, इथं 2 OH दिसतात म्हणून हा कसा आहे डायहायड्रिक झाला. इथं 3 OH दिसत आहे म्हणून इथं काय झाला, हा ट्रायहायड्रिक झाला. हे झालं कशाबद्दल, अल्कोहोलबद्दल. तसंच फेनॉलचं पण आहे पहा, सिम्पली. फेनॉलमध्ये पण मोनोहायड्रिक फेनॉल्स म्हणजे काय, एकच OH ग्रुप जर असणार बेन्झीन रिंगवरती तर त्याला आपण म्हणणार मोनोहायड्रिक फेनॉल. जर 2 असतील तर त्याला आपण म्हणणार डायहायड्रिक फेनॉल. जर 3 असतील तर त्याला आपण म्हणणार ट्रायहायड्रिक फेनॉल्स. 3 जर असतील ट्रायहायड्रिक. सिम्पल आहे क्लासिफिकेशन एकदम. पण नेक्स्ट बघा, तुम्ही जसे पाहिलेत पहा अल्किल हॅलाइडचे, प्रायमरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड, टर्सरी अल्किल हॅलाइड. तसेच अल्कोहोलमध्ये पण आहेत पहा, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्सरी अल्कोहोल आहे का. मग प्रायमरी अल्कोहोलमध्ये काय कसा असणार रे, जो R ग्रुप आहे, एक R ग्रुप रिप्लेस झाला तर याला आपण काय म्हणणार, प्रायमरी म्हणणार, बरोबर, प्रायमरी म्हणणार याला. जर 2 R ग्रुप रिप्लेस झाले 2 तर याला आपण म्हणणार सेकंडरी, बरोबर, सेकंडरी. 3 झाले तर काय म्हणणार, याला आपण टर्सरी म्हणणार. असेच आहेत सिम्पल. आता अलायलिकमध्ये काय, अलायलिक म्हणजे काय, अलायलिक अल्कोहोल. अलायलिक अल्कोहोल म्हणजे काय, जसं अलायलिक हॅलाइड्स पाहिलं आपण तसंच हे अलायलिक अल्कोहोल आहे. पहा लक्षात घ्या, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि त्याच्यावरती कार्बन आणि त्याच्यावरती काय असणार आहे OH ग्रुप, याला आपण म्हणणार अलायलिक, बरोबर. आणि नंतर हा झाला अलायलिक. पहा आता अलायलिक मध्ये काय दिसतंय तुम्हाला, हा जो OH ग्रुप आहे तो कशावरती अटॅच आहे, sp3 कार्बनवरतीच अटॅच आहे. sp2 आहे का, इथं नाही आहे, इथं नाही तो अटॅच, इथे अटॅच आहे, म्हणून हा कसा आहे अलायलिक आहे. मग बेन्झायलिक बघा, बेन्झायलिक म्हणजे काय असणार, सिम्पल आपण पाहिलं बेन्झीन रिंग, CH2 ग्रुप त्याच्यावरती OH, हा कसा आहे बेन्झायलिक आहे. पण याच्यामध्ये बी दिसतंय का तुम्हाला, याच्यामध्ये दिसतंय sp3लाच अटॅच आहे, sp2ला अटॅच नाही. हा पण कसा आहे बेन्झायलिक आहे, लक्षामध्ये. चला आता नेक्स्ट पाहू आपण. पहा आता आत्तापर्यंत आपण क्लासिफिकेशन पाहिलं पहा, मोनोहायड्रिक, डायहायड्रिक, ट्रायहायड्रिक, बरोबर. याच्यामध्ये तुम्हाला एक दिसतंय पहा बेन्झायलिक अल्कोहोल्स, बरोबर. हे बेन्झायलिक अल्कोहोल्समध्ये आपल्याला काय करू शकतो आपण,
प्रायमरी बेंझाइलिक अल्कोहोल, सेकंडरी बेंझाइलिक अल्कोहोल, टर्सरी बेंझाइलिक अल्कोहोल असं आपण करू शकतो आहे का? तर नक्कीच करू शकतो. याच्यामध्ये बघा तुम्हाला दिसतंय बेंझाइलिक अल्कोहोल्स मे बी प्रायमरी, सेकंडरी अँड टर्सरी. तसंच अलायलिकमध्ये पण करू शकतो आपण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्सरी. हे असं का करू शकतो आपण? कारण की आपले जे अलायलिक जर का आपण पाहिला पहा इथं CH2 डबल बॉन्ड CH2 आणि OH बरोबर असं दिसतंय तुम्हाला. आता याच्यामध्ये बघा हा जो OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे इथल्या याच्यावरती 2 हायड्रोजन आहेत बरोबर. हे आपण रिप्लेस करू शकतो आहे. कसं करू शकतो आहे बघा इथं हा जर का हायड्रोजन रिप्लेस झाला CH3 ग्रुपने बरोबर आणि हा इकडे CH2 डबल बॉन्ड CH आणि हा हायड्रोजन आणि हा OH बरोबर. हा कसा झाला? हा झाला सेकंडरी. आलं लक्षात? हा झाला सेकंडरी. आपण टर्सरी बी करू शकतो याच्यामध्ये. कसा करू शकतो? CH2 डबल बॉन्ड CH3 इथं वरती CH3 आणि इकडं OH. हा काय झाला? टर्सरी झाला बरोबर. टर्सरी अलायलिक अल्कोहोल, टर्सरी अलायलिक अल्कोहोल बरोबर. तसंच आपण काय करू शकतो आहे बेंझीन रिंगसाठी पण करू शकतो. तसंच सेम बेंझीन रिंगसाठी करू शकतो आहे. कसं करू शकतो बा बेंझीन रिंगसाठी? जसे की बेंझीन रिंग काढली आपण एक बेंझीन रिंग काढून घेऊ आपण. इथे बेंझीन काढली अशी बरोबर. अशी बेंझीन रिंग काढली आणि इथं CH2 आहे म्हणजे काय असणार इथला एक हायड्रोजन हा एक आणि इथं OH आहे. हा हायड्रोजन रिप्लेस केला तर आपल्याला काय मिळेल? सेकंडरी मिळेल. हा हायड्रोजन रिप्लेस केला वरचा हा तर मिळेल टर्सरी. इथं लक्षात म्हणजे काय होणार आहे इथं आपण काय करू शकतो इथं प्रायमरी, सेकंडरी बेंझाइलिक अल्कोहोल पण तयार करू शकतो बरोबर. हे झाले त्याचे क्लासिफिकेशन्स. मग पहा तुम्ही आत्तापर्यंत जे पाहिले सगळे कसे होते? sp3 कार्बनला अटॅच होते. आता हा जो पाहणार आहे अल्कोहोल्स कंटेनिंग sp2 कार्बन OH बॉन्ड. पहा मग हे कशामध्ये हे पॉसिबल? हे आहे विनायलिक अल्कोहोल्समध्ये पॉसिबल. विनायलिक अल्कोहोल म्हणजे कसं आहे बघा कार्बन कार्बन डबल बॉन्ड बरोबर आणि त्याला डायरेक्टली काय असणार आहे OH अटॅच. आणि कोणत्या आहे कार्बनला अटॅच? हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि याचं हायब्रिडायझेशन काय आहे? sp2 आहे. म्हणून ह्याचं क्लासिफिकेशन आपण वेगळं करू शकतो. विनायलिक अल्कोहोल असं आपण याला म्हटलं आहे. पहा आलं लक्षामध्ये विनायलिक अल्कोहोल सेम अल्किल हॅलाइडसारखंच आहे. पहा आता इथर्ससाठी पहा इथर आपल्याला माहिती आहे ROR हा फंक्शनल ग्रुप आहे बरोबर. 2 R दिसतात तुम्हाला. जर हे दोन्ही पण R सेम असले दोन्ही R सेम आहेत म्हणजे काय CH3 हा कसा आहे? हा झाला सिमेट्रिकल. लक्षात घ्या हा झाला कसा? सिमेट्रिकल. जर का ही वेगवेगळे असले CH3O C2H5 तर हे कसं झाले? अनसिमेट्रिकल. मग सिमेट्रिकललाच नाव काय आहे? सिम्पल. आणि अनसिमेट्रिकलला काय नाव आहे? मिक्स बरोबर. हे 2 क्लासिफिकेशन आपण करू शकतो अशा प्रकारे बरोबर. सिम्पल आणि मिक्स. लक्षात घ्या फक्त चेंज झाले ग्रुप की अनसिमेट्रिकल बनणार, सारखे असले सिमेट्रिकल बनणार. लक्षात पहा आपण आता ह्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करू. पटपट क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊ तुम्हाला समजलेला. ॲरोमॅटिक अल्कोहोल म्हणजे काय? कोणताही याच्यातला खाली पेज पहा. हा कसा आहे? हा फेनॉल आहे. ॲरोमॅटिक अल्कोहोल आहे का? नाही. हा पण काय आहे? हा पण फेनॉल आहे. डायरेक्टली अटॅच टू द sp2 कार्बन sp2 बरोबर. हा पण sp2ला आहे. आपल्या ॲरोमॅटिक अल्कोहोलमध्ये कशाला आहे? तो sp3ला आहे. तुम्ही जर का पाहिलं तर तो कशाला अटॅच आहे? sp3ला अटॅच आहे. पहा इथं हा जर का ॲरोमॅटिक अल्कोहोल पाहिला इथं बघा हा ॲरोमॅटिक अल्कोहोल हा OH ग्रुप कशाला अटॅच आहे? sp3ला अटॅच आहे. मग तुम्हाला क्वेश्चनमध्ये काय करावं लागेल? ॲरोमॅटिक म्हटलं ॲरोमॅटिक अल्कोहोल तर तो कशाला पाहिजे अटॅच? sp3ला अटॅच. इथं बघा याच्यामध्ये 3 नंबर हे 3 नंबरमध्ये पण तो कसा आहे? sp2लाच अटॅच आहे का? हा आहे फेनॉल. बघा इथं दिसतोय सेम sp3ला अटॅच आहे. म्हणजे तुमचा ॲरोमॅटिक अल्कोहोल कोणता असणार आहे? 4 नंबरचा. नेक्स्ट आयडेंटिफाय अनसिमेट्रिकल इथर. अनसिमेट्रिकल इथर म्हणजे काय? ज्याच्यामध्ये काय असणार आहेत? अनसिमेट्रिक कंपाऊंड असणार. म्हणजे कसा? ROR हा R वेगळा असणार,
हा आर वेगळा असणार बरोबर. मग आता जर का पाहिलं आपण डायमिथाईल इथर काढला आपण डायमिथाईल CH3O आणि CH3 डायमिथाईल इथर आहे का हे सेम आहे म्हणजे हा कसा आहे अनसिमेट्रिक नाही हा सिमेट्रिक आहे हा सिमेट्रिक आहे. डायफिनिल हा पण सिमेट्रिक आहे. डायफिनिल म्हणजे 2 फिनिल रिंग असणार म्हणजे O आणि इकडे परत फिनिल रिंग दोन्ही सेम. डायफिनिल हा पण नाही आहे हा पण ऑप्शन नाही हा पण ऑप्शन नाही दोन्ही पण. डायइथाईल इथर दोन्ही पण इथिल ग्रुप असतील इकडं C2H5O C2H5. ॲनिसोल ॲनिसोल म्हणजे काय बघा लक्षात घ्या. ॲनिसोल म्हणजे ॲरोमॅटिक रिंग तुम्हाला नाव दिलं त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. ॲनिसोल O आणि CH3 इथं CH3 हा आर ग्रुप आहे हा AR ग्रुप आहे म्हणजे हा कसा आहे अनसिमेट्रिक आहे. तुमचा आन्सर काय आहे C नंबर तुमचं काय आन्सर आहे. नेक्स्ट प्रायमरी बेंझायलिक हॅलाइड. आपण प्रायमरी सेकंडरी टर्सरी बघितलं बेंझायलिक हॅलाइड पाहिजे आपल्याला बरोबर. मग प्रायमरी बघा याच्यामध्ये हाच दिसतोय प्रायमरी बरोबर. प्रायमरी बेंझायलिक हॅलाइड हा कसा आहे हा सेकंडरी हा एक ग्रुप आणि हा एक ग्रुप 2 रिप्लेस झालेत म्हणजे हा झाला सेकंडरी हा झाला प्रायमरी. हा कोणता आहे हा झाला टर्सरी बघा 3 आहेत 3 रिप्लेस झाले टर्सरी. हा पण टर्सरी 1 2 आणि 3 म्हणजे कोणता आहे तुमचा आन्सर ए नंबरचा. अमंग द फॉलोइंग कंपाऊंड इज नॉट फेनॉल. फेनॉल नाही आहे असं विचारलं आहे तुम्हाला. फेनॉल म्हणजे काय बेंझीन रिंग बरोबर. आणि आपला जो OH ग्रुप तर कशाला अटॅच असणार sp2 कार्बनला अटॅच असणार sp2ला. मग बघा इथं जर का तुम्ही पाहिलं तर हा आहे का रे फेनॉल तर हा नाही फेनॉल हा बेंझायलिक अल्कोहोल. नंतर हा बघा इथं sp2 आहे हा तुमचा sp2 कार्बन आहे बरोबर. हा काय आहे फेनॉल आहे. हा पण काय आहे फेनॉल आहे. हा पण फेनॉल आहे कारण की सगळे कशाला अटॅच झालेत पहा sp2ला अटॅच येते. हा पण sp2 असणार इथं sp2 म्हणजे कोणता नाही आहे नॉट फेनॉल ए नंबरचा तुमचा काय आहे फेनॉल नाही आहे हा बेंझायलिक अल्कोहोल.